मधल्या बहुतेक सगळ्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आणि तब्बल 65 लाख हेक्टरपेक्षा अधिकचं शेतीचं आणि शेतीच्या पिकांचं नुकसान हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं झालं। आपण सगळ्यांनी पाहिलं की राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मी या विभागाचा मंत्री असेल किंवा संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, आम्ही सगळेजण फील्डवर गेलो होतो। त्याचं कारणच आहे की फील्डवर गेल्यामुळं त्या ठिकाणची असणारी एकूण भीषण परिस्थिती हे आम्ही सगळ्या मंडळींनी स्वतः डोळ्यानं पाहिलेली आहे। लोकांच्या व्यथासुद्धा आम्ही ग्राउंडवर जाऊन फील्डवर जाऊन त्या ठिकाणी अनुभवलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनानं या अडचणीतल्या आलेल्या शेतकऱ्यांना फार मोठी मदत देण्याचा निर्णय घेतला। आपण बघितलं NDRFच्या निकषानुसार आपण मदत करतोय। जी 2 हेक्टरची मर्यादा होती ती 3 हेक्टरपर्यंत नेली। पूर्वी विहिरींना कधीच आपण अनुदान देत नव्हतो। या वेळेला राज्यातल्या 11,000 विहिरींपैकी म्हणजे 11,000 विहिरी ज्या आहेत म्हणजे त्यापेक्षा अधिक असतील त्यांना प्रत्येकी 30,000 रुपये सुद्धा देण्याचा निर्णय झाला। ज्या खरवडून जमिनी गेल्या होत्या त्यांना हेक्टरी आपण 47,000 रुपये देतो। त्यांनाही अधिकचे 3 लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून म्हणजे जवळपास 3.5 लाख रुपये जमिनीच्या नुकसानीच्या संदर्भात देण्याचा निर्णय झाला। 3 जनावरांची जी अट होती मर्यादा 3 जनावरांपर्यंतच्या मदतीची, आता जेवढी शेतकऱ्याची जनावरं गेली असतील त्या सगळ्या जनावरांना मदत देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे। मी तेच सांगतोय, सरकारने निर्णय जाहीर केला। आज 480 कोटी रुपयाचा जार म्हणजे सप्टेंबर महिन्यामधलं जे नुकसान झालं त्याचा आज 480 कोटी रुपयाचा जार साधारण 6.6 लाख शेतकऱ्यांना या आजच्या जारचा मदत ही आम्ही इश्यू केलेलं आहे। ती मदत जसे जसे पंचनामे येत आहेत म्हणजे आज विभागानं माझ्या आदेश सुद्धा आम्ही संबंधित कलेक्टरना काढलेत की प्रत्येक दिवशी 4 वाजता प्रत्येक दिवशी संध्याकाळी 4 वाजता प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण जे पंचनामे 24 तासात किती झाले त्याचा रिपोर्ट आम्हाला विभागाला पाठवायचा। हे का आम्ही केलं की पंचनामे अधिक गतीनं कसे होतील आणि जे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की दिवाळीपूर्वी आम्ही शेतकऱ्यांना मदत देऊ, त्या पद्धतीनं सरकारचं माझ्या विभागाचं कामकाज हे गतीनं सुरू आहे। पंचनामे जसे जसे येतील तशी मदत 100% शेतकऱ्यांना दिली जाईल। किती जिल्ह्यांचे पंचनामे झालेले आहेत आणि किती जिल्ह्यांचे पंचनामे होण्यातून बाकी आहे? नाही, आता आज जे जार आम्ही काढले जे 480 कोटीचे, यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना, हिंगोली या जिल्ह्यांचे जार आज काढले। अन्य जिल्ह्यांचे जार एवढ्या 2-4 दिवसामध्ये येत आहेत। ते आल्यानंतर आम्ही ही मदत आणि त्या संदर्भातले आदेश पारित करणार आहोत। आता दिवाळीला अवघे 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत, त्याच्यापूर्वी महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना मदत म्हणजे निश्चितपणानं जेवढं जास्तीत जास्त दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल याच्याकरता आमचा प्रयत्न आहे। याच्याकरता आम्ही जे KYC होती ती अट सुद्धा आम्ही काढली, तेवढ्याकरता ती सुद्धा अट काढली आणि जे फार्मर ID आणि PM किसानमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी आहेत त्या ग्राह्य धरून आम्ही त्या पद्धतीनं त्यांच्या खात्यावर मदत वर्ग करणार। धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक जणांची वाहनं वाहून गेली, काहींच्या घरातले पैसे सुद्धा वाहून गेले, त्या दृष्टीनं काय मदत केली जाणार आहे? नाही, आता वाहनांच्या बाबतीमध्ये काही आपल्याकडं तशी तरतूद नाही आणि आता पैसे वाहून गेले, आता त्याला काय पुरावा म्हणजे ते कसं ठरवणार हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे जे काही NDRF SDRFच्या निकषात जे बसेल ती मदत आणि जी अधिकची मदत माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली ती सगळी मदत आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत। थँक्यू सर।
आपलं पकडायचं सोडून लोकांचं